नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सुद्धा ॲस्ट्रोलॉजर, न्यूमरोलॉजर आणि वास्तुतज्ञ तुम्हा सर्वांचा आपल्या सुधा स्वामी भक्ती या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व अगदी आनंदात आणि पॉझिटिव्ह असाल. मिथुन राशी ऑगस्ट 2026 राशीफळ आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ज्या घटना आहेत त्या घटना तुमच्या आयुष्यात ऑगस्ट महिन्यामध्ये घडणारच आहेत. तर अशा कुठल्या गोष्टी, घटना ह्या महिन्यात घडणार आहेत ह्या जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. अजिबात स्किप करू नका, जेणेकरून योग्य ती माहिती तुम्ही चुकाल. आणि त्याचबरोबर आपण जर या चॅनलला प्रथम विजिट केली असेल, प्रथम आपण व्हिडिओ पाहत असाल, तर आपल्या या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील लगेच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवीन माहिती संदर्भाचे व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेल तेव्हा त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही असे योग्य असे माहितीपूर्ण एकही व्हिडिओ कधीही मिस करणार नाही. तर आपण आजच्या व्हिडिओला जराही वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया. विचारांना गती, कर्माला बळ. आता संशयाचं दुःख संपणार आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, गेल्या काही दिवसांपासून मनात चाललेली द्विधा मनस्थिती, स्वतःच्याच निर्णयावर होणारा संशय आणि आरोग्याच्या कुरबुरीमुळे तुम्ही थोडे त्रस्त असाल. पण ऑगस्ट 2026 महिना तुमच्यासाठी स्वतःची खरी ताकद घेऊन आलेला आहे. आर्थिक प्रगतीची नवीन शिखर सर करण्याचं ठरणार आहे. कारण 9 ऑगस्टला तुमच्या धनस्थानातील उच्चीचा गुरुदेव हे उदय होत आहे. गुरुदेवांचा उदय होत आहे. 17 ऑगस्टला सूर्योदय तुमच्या पराक्रम स्थानात स्वराशी येत आहे. तुमच्या आयुष्यात आता आत्मविश्वासाचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, तुम्ही राशी चक्रातील तिसरी म्हणजे वायू तत्वाची आणि द्विस्वभाव रास आहात. तुमचा स्वभाव कसा आहे हे हजरजबाबी, बुद्धिमान, उत्तम संवादक, कम्युनिकेशन स्किल, एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळण्याची क्षमता, मल्टीटास्किंग, सतत नवीन शिकण्याची आणि जाणून घेण्याची उत्सुकता आणि स्वभावात कमालीचा जिवंतपणा. तुमची बुद्धी हीच तुमची सगळ्यात मोठी शक्ती आहे. नेमका हाच चतुर स्वभाव या महिन्यात तुम्हाला प्रत्येक कठीण प्रसंगातून लिलया बाहेर काढेल. या महिन्याचा मंत्र आहे फक्त विचार करून दिशा बदलत नाही, तर विचारांना योग्य अशी कर्माची जोड देणे. दिली की कठीण ध्येय साध्य होते. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स आणि या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत मंगळदेव. कारण 2 ऑगस्टला मंगळ ग्रह तुमच्याच राशीत म्हणजे प्रथम स्थानात पहिल्या घरात प्रवेश करत आहेत. मंगळाचे हे गोचर तुम्हाला प्रचंड ऊर्जा, धाडस आणि रखडलेली काम वेगाने पूर्ण करण्याची ताकद देणार आहे. 5 टाळायच्या चुका तुम्हाला ह्या ऑगस्ट महिन्यात करायच्याच आहेत. म्हणजे तुम्हाला ह्या चुका टाळायच्या आहेत. पहिली चूक आहे 2 ऑगस्टला मंगळ तुमच्या राशीत येत असल्याने स्वभावात येणारा अति उत्साह किंवा अति आक्रमकता, राग नियंत्रणात ठेवा. दुसरी चूक, एक गोष्ट, ऑगस्ट पासून तुम्हाला शुक्र चौथ्या घरात नीच राशीत जात असल्याने घरगुती सुखाच्या साधनांवर किंवा दिखाव्यावर विनाकारण मोठा खर्च तुम्हाला करायचा नाही. तिसरी चूक तुम्हाला करायची नाही तर 18 ऑगस्टला तुमचा राशीस्वामी बुध अस्त होत असल्याने महत्वाच्या करारावर डोळे झाकून स्वाक्षरी करू नका. चौथी चूक, भागीदारीतील व्यवसायात पार्टनरवर शंका घेणं किंवा संवाद थांबवणं टाळा. पाचवी चूक, गाडी चालवताना घाई गडबड पूर्णपणे टाळा. नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशीचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक आणि साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा. व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. मिथुन राशीच्या जातकांनो, तुमच्या धनस्थानात दुसऱ्या घरात उच्चीचे गुरुदेव असून 9 ऑगस्टला त्यांचा उदय होत आहे. गुरुदेवांचा हा उदय तुमच्या आर्थिक स्थितीला प्रचंड मोठी गती देणार आहे. प्रदीर्घ काळापासून अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. बुध 5 ऑगस्टला कर्क राशीत आणि 22 ऑगस्टला सिंह राशीत जाणार आहे. 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्याने समोरच्याच्या भावना दुखावणार नाहीत याची मात्र काळजी घ्यायची आहे. वाणीत गोडवा आणि मनात स्पष्टता असेल तर लक्ष्मी स्वतः चालून घरी येते. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
17 ऑगस्टला सूर्यदेव तुमच्या तिसऱ्या घरात पराक्रम स्थानात स्वराशीत येत आहेत. सूर्यदेवाचं हे अत्यंत बलवान गोचर तुमच्या पराक्रमात आणि हिमतीत प्रचंड वाढ करेल. या महिन्यात नोकरी किंवा व्यवसायानिमित्त केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. लहान भावंडांशी असलेले संबंध सुधारतील. त्यांच्याकडून सहकार्य लाभेल. 1 ऑगस्टला शुक्र तुमच्या चौथ्या घरात कन्या या स्वतःच्या नीच राशीत प्रवेश करत आहे. शुक्र चतुर्थांश सुख कमी करतो असं नाही, पण तो नीच राशीत असल्याने घर किंवा गाडीच्या संदर्भात काही अचानक खर्च उद्भवू शकतात. तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. 5 ऑगस्टला बुध कर्क राशीत असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहील. विद्यार्थ्यांसाठी 5 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यानचा काळ अत्यंत उत्तम राहणार आहे. राशी स्वामी बुध ग्रह सिंह राशीत असल्यामुळे बौद्धिक क्षमता वाढेल. प्रेम संबंधांमध्ये 2 ऑगस्ट नंतर राशीतील मंगळामुळे जोडीदारासोबत किरकोळ वाद होऊ शकतात. शांततेने विषय हाताळावे. विवाह इच्छुकांसाठी 9 ऑगस्ट नंतर गुरुच्या उदयामुळे विवाहाचे योग जुळून येतील. विशेषतः कौटुंबिक ओळखीतून चांगली स्थळं येतील. मिथुन राशीच्या जातकांनो, जेव्हा एखादी समस्या समोर येते तेव्हा तुम्ही बुद्धीचा वापर करून मार्ग काढता, भावनेच्या आहारी जाता. तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्याच्या दृष्टीने राशीतील मंगळामुळे शरीरात उष्णतेचे विकार, डोकेदुखी किंवा रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. पुरेशी विश्रांती घ्या. शांत मन आणि निरोगी शरीर हे माणसाचे खरे वैभव आहे. 9 ऑगस्टला गुरुदेवांचा उदय होत आहे. जुन्या कर्जाचं ओझं कमी होईल. स्पर्धा परीक्षकांची परीक्षांची तयारी करणाऱ्या जातकांना 9 ऑगस्ट नंतर नशिबाची उत्तम साथ लाभेल. विरोधक नामोहरम राहतील. 17 ऑगस्टला पराक्रमातील सूर्य तुमच्या कार्यक्षेत्राला एक नवीन दिशा देईल. नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल. वरिष्ठकांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यावसायिकांसाठी ऑगस्टचा महिना धाडसी निर्णय घेण्याचा आहे. 2 ऑगस्ट नंतर मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या व्यवसायात नवीन कल्पकता येईल, ज्यामुळे ग्राहक वाढतील. मिथुन राशीच्या जातकांनो, महाभारतात भगवान श्रीकृष्ण हे पांडवांचे दूत आणि उत्तम संवादक बनले होते. त्यांनी आपल्या बुद्धीचा आणि वाणीचा अचूक वापर करून अनेक कठीण प्रसंग हाताळले. मिथुन रास ही श्रीकृष्णाच्या या बुद्धीचा आणि चाणाक्षपणाचं अंश दर्शवते. ऑगस्ट महिन्यात जर ग्रहांची थोडी उठापटक असली तरी तुमची तीच बुद्धी आणि चतुर संवाद तुम्हाला प्रत्येक संकटातून विजयी करेल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या सुधास्वामी भक्ती या चॅनलला नक्कीच फॉलो करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, चौथ्या घरातील नीच शुक्राच्या गोचरमुळे घरात अंतर्गत बदलावर किंवा सजावटीवर बजेट बाहेर खर्च करू शकतो. त्यावर नियंत्रण ठेवा. 17 ऑगस्ट नंतर सामाजिक क्षेत्रात किंवा नोकरीत तुमच्या आत्मविश्वासाला मोठी दाद मिळणार आहे. मान सन्मान वाढेल. राशीतील मंगळ आणि वक्री शनीच्या दृष्टीमुळे ज्येष्ठ नागरिकांना सांधेदुखी, उष्णतेचा त्रास होऊ शकतो. प्राणायाम आणि वेळेवर आहार घेतल्यास प्रकृती उत्तम राहील. ऑगस्ट 2026 मधील सर्वात मोठे शुभ संकेत म्हणजे 9 ऑगस्टला धनस्थानात दुसऱ्या घरात होणारा उच्चीचा गुरुदेवांचा उदय. 17 ऑगस्टला सूर्यदेवांचं तिसऱ्या घरात स्वराशीत होणारं आगमन. महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या आर्थिक प्रगतीचा सुवर्ण काळ असेल. जातक आणि फलदीपिका या ग्रंथानुसार जेव्हा मिथुन राशीचा सप्तमेश आणि कर्मेश असलेला गुरु धनस्थानात उच्चीचा होऊन उदित होतो तेव्हा अखंड लक्ष्मी योग आणि ज्ञानवृद्धी योग निर्माण होते. ही स्थिती दर्शवते की जातक आपल्या ज्ञानाचा आणि बोलण्याच्या जोरावर या महिन्यात मोठी संपत्ती निर्माण करू शकेल. ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश समजून घ्या. पहिल्या घरातील मंगळ सांगतो ऊर्जेचा वापर राग व्यक्त करण्यासाठी नव्हे तर कर्मासाठी करा. चौथ्या घरातील नीच शुक्र सांगतो बाह्य सुखापेक्षा कौटुंबिक शांततेला जास्त महत्त्व द्या. उदित होणारे गुरुदेव सांगतात सत्य आणि संयम कधीही अपयशी ठरत नाही. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे ऑगस्ट महिन्यात मीडिया लेखन, IT कम्युनिकेशन, बँकिंग, सल्लागार क्षेत्राशी निगडीत असलेल्या जातकांनी 17 ऑगस्ट नंतर नवीन करारावर काम सुरू करावे. यश नक्की मिळेल. स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणे बंद करा, कारण तुमचे विचार तुमचे नशीब घडवत असतात. लाभेश मंगळ थेट तुमच्या राशीत असल्यामुळे तुमच्या इच्छापूर्तीला गती येईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील.
परदेश प्रवासाचे किंवा परदेशी कंपन्यांकडून नोकरीचे योग 22 ऑगस्ट नंतर अधिक मजबूत आणि फलदायी होईल. स्कोरबोर्ड: पैसा 10 पैकी 9, प्रेम 10 पैकी 7, करिअर 10 पैकी 7, आरोग्य 10 पैकी 8, कुटुंब 10 पैकी 8, भाग्य 10 पैकी 8, मानसिक शांती 10 पैकी 5. आणि त्याचबरोबर शुभ दिवस असणार आहे तुमच्यासाठी 6, 15, 24 आणि 30 ऑगस्ट. या दिवशी महत्त्वाची कामे करा. सावध राहण्याचे दिवस आहेत 1, 2 आणि 18 ऑगस्ट. या दिवशी रागात आणि घाईघाईत निर्णय घेणे टाळा. तुम्हाला उपाय ऑगस्ट महिन्यामध्ये करावायचे आहेत तर ते पुढील प्रमाणे: दर बुधवारी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण कराव्या. गणपती अथर्व शीर्ष वाचावे. दुसरा उपाय: 9 ऑगस्ट पर्यंत दररोज ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरवे नमः या मंत्राचा जप करा. तिसरा उपाय: राशीतील मंगळाच्या शांततेसाठी गाईला हिरवा चारा किंवा मूग खाऊ घालावे. पन्ना पेरिडॉट वापरल्यास बुद्धी आणि निर्णय क्षमता अधिक तीक्ष्ण होईल. मिथुन राशीच्या जातकांनो, हे लक्षात ठेवा, वाऱ्याचा वेग कितीही असला तरी तो योग्य दिशेने वळवला की तो जहाजाला किनाऱ्यावर घेऊन जातो. 17 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात प्रगतीची आणि आनंदाची नवीन पहाट उजळणार आहे. ग्रह दिशा देतात, पण त्या दिशेने चालून यश मिळवणं हे तुमच्या कर्मावर अवलंबून असते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, म्हणजेच दुसऱ्या राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.